12वी बोर्ड फिजिक्स सिरीज मधला दुसरा चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल. इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहे एका मिनिटामध्ये. मॅग्नेटिक मटेरियलमध्ये 4 ते 5 डेफिनेशन्स आहेत. मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ससेप्टेबिलिटी या नुसत्या डेफिनेशन करायच्या नाहीत. त्याचं SI युनिट, डायमेन्शन, फॉर्म्युला. याच चॅप्टरसाठी नाही, मी सांगेन तुम्हाला सर्व चॅप्टरसाठी नुसत्या डेफिनेशन कधी करायच्या नाही. त्याचं SI युनिट, डायमेन्शन, फॉर्म्युला त्याच्या सोबतच येतं. हे करा. नंतर मेरी क्युरीचं क्वेश्चन आणि डाय पॅरा फेरो याचा डिफरन्स करायचा. फायदा काय माहिती का? प्रॉपर्टी विचारू देत तेच लिहायचं, एक्सप्लेन विचारू देत तेच लिहायचं. करतानाच डिफरन्सचे पॉईंट असे करायचे की सर्व क्वेश्चनला ते ऍप्लिकेबल असेल. आणि राहिला विषय इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, याचं एक डेरिव्हेशन करा. हेच एक 4-5 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये. मी मागेही बोललो होतो की हा चॅप्टर 3 तास एका जागी बसलं की होतोय. सर्वांना व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून मॅक्झिमम लोक याचा फायदा घेऊ शकतील.